नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. कधी कधी घर सगळ्या अर्थाने पूर्ण असतं. फर्निचर आहे, सगळ्या वस्तू जागेवर आहेत, पण तरीही काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. माझ्यासाठी ती जागा भरून काढतात झाडं. घरात एक ग्रीन कॉर्नर असावा, जिथे सकाळी चहा घेताना बसता येईल. म्हणून मी ठरवलं, नवीन झाडं आणायची आणि घरात एक ग्रीन कॉर्नर तयार करायचा. म्हणून वीकेंडला आम्ही बाहेर पडलो नवीन झाडं घ्यायला. तर आता आम्ही आलोय प्लांट शॉप मध्ये. इथे इतकी व्हरायटी आहे की काय घ्यावं तेच कळत नाहीये. मला जास्त मेंटेनन्स नसलेली झाडं हवी होती, कारण आपल्याकडे रोज सगळं मॅनेज करायचं असतं ना. चला मग आधी पाहूया मी कोणती झाडं निवडली ती. सगळी झाडं आपल्या घरी आली आहेत, पण खरं काम आता सुरू होणार आहे. झाडं लावताना मला नेहमी वाटतं, ही फक्त एक प्रक्रिया नाही, हा एक मनाला शांत करणारा वेळ असतो. मला वाटतं पॉटिंग करताना घाई करणं योग्य नाही. सगळ्यात आधी मी सगळ्या कुंड्या चेक केल्या. खाली ड्रेनेज होल आहेत की नाही ते पाहिलं. हे खूप महत्वाचं आहे, कारण पाणी साचलं तर मुळं कुजतात. प्रत्येक कुंडीच्या तळाशी मी छोटे दगड ठेवले आहेत. यामुळे पाणी खाली साचत नाही आणि माती कॉम्पॅक्ट होत नाही. आता मी कुंडीच्या तळाशी थोडी माती टाकते, कारण झाडं ठेवताना रूट बॉल वरून कुंडीच्या काठाशी साधारण एकसारखा लेवल यायला हवा. झाडं जुन्या कुंडीतून काढताना मी आधी कुंडीच्या सर्व बाजू हलक्या हाताने प्रेस करतेय. झाडं सरळ ओढणं टाळायला हवं, कारण त्यामुळे मुळं तुटू शकतात. मुळं जर खूप घट्ट गुंडाळलेली असतील तर थोडी सैल करून मग झाड काढणं सोपं जातं. झाड खूप खोल लावलं तर मुळांना हवा मिळत नाही, आणि खूप वर ठेवलं तर झाड नीट स्थिर राहत नाही. या मातीमध्ये कोकोपीट, कंपोस्ट आणि थोडी गार्डन सॉइल आहे. जर माती खूप चिकट असेल तर झाडं वाढत नाहीत. म्हणून हलकी आणि एअरी सॉइल वापरणं चांगलं. हे झाड मी मधोमध ठेवतीये. एकदा माती भरली की बदलणं जरा कठीण जातं. आजूबाजूला माती भरताना हाताने हलकेच दाब देते, जास्त जोर नको. माती घट्ट झाली तर पाणी आत जात नाही. मी गुलाबाचं झाड थोड्या लहान कुंडीत लावत आहे, आणि यामागे एक खूप महत्वाचं कारण आहे.
नर्सरीमध्ये झाडं फुलांसाठी तयार केली जातात. खूप खत, योग्य ऊन आणि स्पेशल केअर असते. पण घरी आणल्यावर झाडाला नवीन जागेला, नवीन हवेला आणि नवीन मातीला जुळवून घ्यायला वेळ लागतो. म्हणून सुरुवातीला मी गुलाब लहान कुंडीतच लावला आहे, जेणेकरून झाडाची ताकद मुळं मजबूत करण्यात जाईल आणि नंतर फुलं येण्यासाठी ते झाड तयार होईल. आठवड्याला किमान 5 ते 6 तास ऊन, जास्त पाणी नाही आणि संयम, या 3 गोष्टी गुलाबासाठी खूप महत्वाच्या असतात. गुलाब लगेचच फुलत नाही, पण जेव्हा फुलतो तेव्हा तो थांबत नाही. आता हे झाड मी 2-3 आठवडे ऍडजस्ट होऊ देणार आहे. नंतरच त्याला खत घालणार आहे. स्नेक प्लांट आणि अरेका पाम या दोन्ही झाडांचं रिपोर्टिंग मी प्लांट वेंडर कडूनच करून घेतलं, कारण ही झाडं मी हॉलमध्ये ठेवणार आहे आणि इंडोर प्लांट्स असल्यामुळे योग्य माती आणि योग्य पॉट साईज खूप महत्वाचा असतो. सगळी झाडं लावल्यानंतर मी प्लेसमेंट बघते. कोणत्या झाडाला डायरेक्ट सनलाईट लागेल आणि कोणाला इनडायरेक्ट लाईट पुरेशी आहे. आता मी झाडं त्यांच्या जागी ठेवते. लावण्यापेक्षा प्लेसमेंट खूप महत्वाचं असतं. झाडं ठेवताना मी रोजच्या वापरात अडथळा येणार नाही याची काळजी घेते. झाडं खूप वेळा हलवणं टाळते. एकदा जागा ठरली की झाडाला स्थिर ठेवणं महत्वाचं असतं. सध्या मी कमी झाडं ठेवली आहेत, कारण ही झाडं आधी नीट ग्रो होऊ देणार आहे. नंतर ही मोठी झाली की त्यांचं रिपोर्टिंग करून वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये डिवाइड करणार आहे. म्हणजे हळूहळू हा ग्रीन कॉर्नर आपोआप वाढत जाईल. अरेका पाम आणि स्नेक प्लांट ही झाडं इंडोर प्लांट्स कॅटेगरीमध्ये येतात. म्हणून मी त्यांना अशा जागी ठेवलं आहे जिथे डायरेक्ट ऊन नाही, पण उजेड आहे. त्यामुळे घरात छान फ्रेश फील येतो. झाडं त्यांच्या जाग्यावर ठेवून झाली आहेत. आता आपण त्यांना पाणी देऊया. पहिल्यांदा पाणी थोडं जास्त देते, माती नीट सेटल व्हावी म्हणून. नंतर रोज रोज पाणी देत नाही. पहिले काही दिवस जास्त पाणी देऊ नका. माती वरून कोरडी झाली कीच पाणी द्या. नवीन कुंडीत लावल्यानंतर झाड लगेच वाढत नाही, त्याला थोडा वेळ लागतो. आता सगळी झाडं त्यांच्या जागी आहेत.
चला एक फायनल लुक बघूया. जर तुम्हालाही घरात ग्रीन कॉर्नर बनवायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणती झाडं आवडतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.